नमस्कार मित्रांनो, कोणत्या देवाचा उपवास करावा? कारण योग्य देवाचा आणि योग्य दिवशी केलेला उपवास आपलं नशीब बदलू शकतो. सोमवार, भगवान शिवाचा उपवास. सोमवारचा दिवस म्हणजे महादेवाचा दिवस. जर तुमचं मन नेहमी अस्थिर राहतं, कामात अडथळे येतात, तर सोमवारचा दिवस शिव उपवास सुरू करा. या दिवशी उपवास करताना ओम नमः शिवाय हा मंत्र जपावा. शिवलिंगावर दूध, पाणी आणि बिलपत्र अर्पण करा. महादेव तुमचं मन शांत करून अडचणी दूर करतात. शिव उपासनेने आत्मविश्वास आणि शांती दोन्ही मिळतात. शुक्रवार, महालक्ष्मी आणि संतोषी मातेचा उपवास. धन, सुख आणि समृद्धी हवी असेल तर शुक्रवारचा उपवास सर्वश्रेष्ठ आहे. महालक्ष्मीचा उपवास केल्याने घरात सुख, शांती आणि पैशाचं आगमन होतं. या दिवशी गोड पदार्थ खावेत आणि लोभ, राग, मत्सर दूर ठेवावेत. ज्यांना प्रेम आणि कुटुंबातील सौख्य हवं आहे त्यांनी संतोषी मातेचा उपवास करावा. संतोषी मातेच्या उपवासात चणे गुळाचं सेवन केलं जातं आणि शुक्रवारी तिची कथा वाचावी. हा उपवास तुमच्या जीवनात संतोषी, प्रेम आणि आनंद आणतो. बुधवार, गणपती उपवास. बुधवारचा दिवस म्हणजे विघ्नहर्ता गणपती बाप्पाचा दिवस. जर तुमचं लक्ष विचलित होत असेल, निर्णय घेण्यात अडचणी येत असतील, तर गणपतीचा उपवास करा. ओम गणपते नमः हा मंत्र जपावा. हा उपवास बुद्धी, ज्ञान आणि यश प्राप्त करून देतो. शनिवार, शनिदेवाचा उपवास. शनिवारचा उपवास थोडा कठीण मानला जातो, पण जो सातत्याने श्रद्धेने करतो त्याच्या जीवनातील सर्व अडचणी शनिदेव दूर करतात. हा उपवास कर्मफल शुद्ध करतो आणि दुर्भाग्य दूर करतो. शनिवारच्या दिवशी काळे तीळ, तेल आणि कावळ्यांना अन्न द्यावे. शनिदेवाची कृपा मिळाली की नशीबच बदलतं. गुरुवार, विष्णू आणि बृहस्पती उपवास. गुरुवारचा दिवस ज्ञान, अध्यात्म आणि समृद्धीसाठी सर्वोत्तम. हा दिवस गुरु बृहस्पती आणि श्री विष्णू यांना समर्पित आहे. गुरुवारच्या उपवासाने घरात धैर्य, विवाहयोग आणि शुभलाभ मिळतो. या दिवशी पिवळे कपडे परिधान करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जपा. मित्रांनो, कोणताही उपवास असो, तो केवळ अन्न न खाण्यासाठी नसतो, तर आपल्या मनातील नकारात्मकता दूर करण्यासाठी असतो. श्रद्धा, संयम आणि सातत्य हीच खरी उपवासाची ताकद आहे. देवावर विश्वास ठेवा, तो तुमचं नशीब नक्कीच बदलून टाकेल. जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे भक्तिमय माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ.